नमस्ते एव्हरीवन. सस्नेह स्वागत आहे आपणा सर्वांचं दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सुपर हेल्दी, सुपर डिलिशियस आणि समर स्पेशल असं हेल्दी चाट रेसिपी आपण बनवणार आहोत. ही रेसिपी हाय प्रोटीन तर आहेच, पण या रेसिपीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन्सचं खूप छान स्रोत आहे. आणि ही चाट रेसिपी तुम्ही खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरलेलं राहतं, भूक लागत नाही. त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. आणि रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि रेसिपीला शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट बनून तयार होणारी आणि अप्रतिम चवीची ही चाट रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. मी इथे 100 ग्राम छोले स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता आपण छोले कुकरमध्ये शिजवून घेऊया. छोले शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि 4 ते 5 शिट्या आपण करून घेऊया, म्हणजे छोले छान शिजून तयार होतील. आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया. इथे काकडी घेतली आहे मी, ती आता आपण सोलून घेऊया. काकडी सोलून झालेली आहे. आता आपण काकडीला मस्त चिरून घेऊया. काकडी आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायची. काकडी आपली सगळी कट करून झालेली आहे. आता कांदासुद्धा आपल्या आवडीनुसार बारीक किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊया. हे बघा, मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदेसुद्धा छान बारीक चिरून झालेले आहेत. मी इथे 2 कांदे घेतले होते लहान आकाराचे. इथे मी एक टॅमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा, तो सुद्धा आता आपण बारीक चिरून घेऊया. हे बघा, टॅमॅटोसुद्धा आपला छान बारीक चिरून झालेला आहे. माझ्याकडे थोडीशी कांदापात होती, तीसुद्धा आता आपण अशा पद्धतीनं बारीक चिरून घेऊया. कांदापातसुद्धा आपली बारीक छान चिरून झालेली आहे. मी इथे एक बीट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे बीट. तेही आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे, पण बीट चिरण्यापूर्वी आपण त्याला सोलून घेऊया. बीट आपलं छान सोलून झालेलं आहे, हे बघा. आणि दोन्हीकडची मुळंसुद्धा आपण कट करून घेतलेली आहेत. आता बीटसुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं आपण बीटसुद्धा बारीक चिरून घेऊया. बीटसुद्धा छान बारीक चिरून झालेलं आहे, काढून घेऊया आपण. बघा, चाट बनवण्याचं आपलं साहित्य आपण चिरून घेतलेलं आहे. यामध्ये मी एक काकडी घेतली होती, 2 लहान आकाराचे कांदे घेतले होते, थोडीशी आपण कांदापात चिरून घेतलेली आहे आणि एक बीट आपण चिरून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा आपण टॅमॅटो इथे चिरून घेतलेला आहे. छोले आपले छान शिजून तयार असतील. आपण कुकरच्या 5 ते 6 शिट्या केलेल्या आहेत. हे बघा, हे बघा, छोले अगदी छान मऊ शिजले आहेत. शिजवलेले छोले आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि छोले शिजवलेले जे पाणी उरलेलं आहे ना, ते आपण फेकून न देता डाळीमध्ये किंवा वरणामध्ये आपण ते पाणी वापरू शकतो. आपण आता एका भांड्यामध्ये ना, हे बघा, दही काढून घेऊया. दही बघा किती घट्ट आहे आणि हे घरी तयार केलेलं दही आहे. आपण इथे अगदी ताजं दही वापरलेलं आहे, जास्त आंबट नाही हे दही. हे बघा, दही छान आपण आता घुसळून घेऊया. हे बघा, दही छान घुसळून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. मी इथे एक ना प्लेट घेतलेली आहे बघा. आता ना आपण या प्लेटमध्ये खूप छान मस्त असं चाट तयार करून घेऊया. त्यासाठी ना प्लेटमध्ये सर्वप्रथम आपण शिजवलेले आपले छोले आहेत ना, ते घेऊया आणि ते थोडे असे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचे. हे बघा, आता आपण यावर कांदा घालून घेऊया. सर्व बाजूनी छान कांदा घालून घेऊया आपण. कांदा घालून झाल्यावर आपण आता यावर चिरलेली काकडी घालूया. तर काकडी घालून झालेली आहे. आता आपण यावर चिरलेला टॅमॅटो घालूया. आता आपण यावर बारीक चिरलेलं बीट घालूया.
मस्त या चाटवर आपलं बीटसुद्धा घालून झालेलं आहे. आता ना आपण यामध्ये पातीचा कांदा आपण बारीक चिरून घेतला होता ना, तो घालूया. हे बघा सर्व बाजूनी हा पातीचा कांदा आपण घालून झालेला आहे. हे बघा किती कलरफुल आणि किती सुंदर ही रेसिपी दिसत आहे. ही रेसिपी लहान मुलंसुद्धा बघूनच खायला मागतील. की तुम्ही एकदा नक्की बनवा. तुमच्या घरात खरंच ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडेल. मोठ्यांना तर आवडेलच, पण लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. आता आपण यावर दही घालूया. सर्व बाजूनी छान दही घालून घेऊया. हे बघा दही सगळीकडे आपण छान घालून घेतलेलं आहे. आता आपण यावर मिरपूड घालूया चवीनुसार. मिरपूड सगळीकडे या चाटवर पसरवून घेऊया. मिरपूडचा स्वाद या चाटमध्ये खूपच छान लागतो. आता आपण यावर चवीनुसार लाल तिखट घेतलेलं आहे, चिली पावडर, ती पसरवून घेऊया. तिखट आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे इकडे. आणि आता यावर आपण चाट मसाला आपण पसरवून घ्यायचा आहे सर्व बाजूनी. चाट मसालासुद्धा आपला घालून झालेला आहे. आता आपण इथे हे बघा हिरवीगार मस्त पुदिना चटणी बनवून घेतलेली आहे, तीसुद्धा आपण या चाटवर घालून घेणार आहोत. आता आपण या चाटवर पुदिना चटणी घालून घेऊया. सर्व बाजूनी आपण पुदिना चटणी या चाटवर छान अशी घालून घेऊया. बघा चाटवर आपण पुदिनाची चटणी घालून झालेली आहे. आता आपण खजूरची गोड चटणी घालून घेऊया. हे बघा खूप छान अशी खजूरची चटणी आपण बनवून घेतलेली आहे. तीसुद्धा आपण या चाटवर आपल्या आवडीप्रमाणे घालून घेऊया. हे बघा वरून थोडं आपण चाट मसाला घालूया. आता पुन्हा वरून थोडंसं दही घालूया. थोडीशी काळी मिरीपूड घालूया. आणि थोडा चाट मसाला आपण वरून घालून घेऊया. हे बघा ही आता पापडी घेतलेली आहे, तीसुद्धा आपण या चाटवर तोडून घालणार आहोत. बघा असे बारीक तुकडे करायचे आणि या चाटवर असे घालून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं आपण या पापडीचे तुकडे सगळ्या चाटवर आपण घालून घेतलेले आहेत. आता आपण या चाटवर ही बारीक शेव घेतलेली आहे, ती घालूया. आपलं सुपर हेल्दी आणि टेस्टी चाट बनून तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. थँक्यू.